तर नमस्कार मित्रांनो, या पृथ्वीवरती तुम्हाला माहितीच असेल, की आपण जे ह्युमन्स आहोत, ते ओमनिवोरस आहोत. म्हणजे जसं आपण कार्निवोरस म्हणजे जे मांस खाणारे जे जनावरं आहे किंवा जे शाकाहारी प्राणी आहेत, तसे आपण जे ह्युमन्स आहे ते ओमनिवोरस आहे. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी खाऊ शकतो. म्हणजे व्हेज पण आणि नॉन-व्हेज पण. तर ह्याला ओमनिवोरस ॲनिमल बोलतात. तर आपण ते आहोत. तर मला हे सांगायचं आहे, आपले जे जीन्स आहे, जे लाखो वर्षापूर्वीपासून जे डेव्हलप झालेत, ते दोन्ही गोष्टी खाण्यासाठी डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे व्हेज पण आणि नॉन-व्हेज पण. आता आपण जेव्हा मांसाहार खातो, जे मांस जेव्हा आपण खातो, तेव्हा जे B12 नावाचे जे आपल्याला व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतात, ते ॲनिमल जे फूड खातात, त्यांच्या थ्रू आपल्याला ते B12 मिळतं. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर मांस खाण्याने कोणता धर्म भ्रष्ट होतो किंवा काय, हे अशा ज्या बोगस गोष्टी आहेत, त्या याच्याकडे दुर्लक्ष करायचं सर्वात प्रथम. आपण जे महाराष्ट्रीयन लोकं आहोत, ते फर्स्ट ऑफ ऑल मॅक्झिमम नॉन-व्हेज लवर आहोत. तर कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा कोणत्या धर्मगुरूंनी आम्हाला सांगू नये, की कोणत्या दिवशी मांस खावं आणि कोणत्या दिवशी खाऊ नये. काय? आम्हाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही मांस खाणार, नॉन-व्हेज खाणार आम्ही. ठीक आहे. मान्य आहे, की जे श्रावण असतं तेव्हा आपण नॉन-व्हेज खात नाही. का? कारण की त्याला सायंटिफिक रिझन आहे. त्यावेळेस प्रजनन चालू असतं. त्यामुळे आपण खाऊ नाही शकत. तर म्हणायचं तात्पर्य हेच आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. बिनधास्त तुम्ही वाटलंस तर उद्या जर गव्हर्नमेंटनी जर असं काय बंद किंवा नॉन-व्हेज जे रिटेल्स आहेत ते जर बंद वगैरे केले ना, तर आजच घेऊन ठेवा आणि उद्या बिनधास्त खावा. जर तुम्ही नॉन-व्हेज लवर असाल तर. कारण की आपल्यासाठी सगळ्यात ऑर्डर हे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे सगळ्यात ऑर्डर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ना की कोणत्या धर्मगुरूचे, ना की कोणत्या नेत्याचे. तर बिनधास्त खावा. माझं जर वैयक्तिक मी बोलायला गेलो ना, ते असे जे काही कम्युनिटीज आहेत ना, ते बोलतात की हे नॉन-व्हेज खाणारे आम्हाला आवडत नाही वगैरे. ते अशा फालतू लोकांना आहे ना, पहिलेच आहे ना, इग्नोर करा. आणि व्हेज खाणाऱ्या ज्या कम्युनिटीज आहेत ना, त्यांना तर मी तर बोलतो जर त्यांना प्रॉब्लेम असेल ना, तर त्यांनी नॉन-व्हेज कम्युनिटीमध्ये एंट्री पण करू नये. विनाकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही ना, रिलिजियस जर वागत असेल ना, तर हे अतिशय चुकीचं आहे. तर बिनधास्त खावा, काही प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या राज्यात राहतोय. आपल्या राज्यामध्ये आपली जी परंपरा आहे, जी पूर्वीपासून आपण सी फूड खातोय, आपण मटण खातोय. सो ओके. लक्षात असू द्या. काळजी घ्या, सतर्क राहा. गुड बाय, टेक केअर. जय हिंद.